मित्रांनो, साली आणि जिजू यांचं नातं खूपच प्रेमळ आणि थट्टा-मस्करीचं असतं. या नात्यामध्ये दोघेही एकमेकांची खूपच खेचाखेची करतात. कधी-कधी ती चेष्टा इतकी वाढते की त्यातून आपुलकी आणि जवळीक निर्माण होते. काही जिजू-साली इतके एकमेकांच्या जवळ येतात की ते सर्व मर्यादा ओलांडून त्या नात्यातील प्रेमाचे सुंदर क्षण अत्यंत आनंदाने अनुभवतात. तर काही साली जिजू केवळ शब्दांच्या गोडव्यात आणि हसण्या बोलण्यापुरतेच मर्यादित राहतात. आजची कथा ही अशी आहे. सीमा तिच्या जिजूंसोबत नेहमी अशीच प्रेमळ चेष्टा करीत असे. तिचे जिजू सुबोध सुरुवातीला तिला लहान समजून तिच्याशी हसत खेळत बोलायचे. परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आले की सीमा आता मोठी झाली आहे आणि तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक सुप्त ओढ निर्माण झाली आहे, तेव्हा त्यांच्यातील नाते एका वेगळ्या, अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक वळणावर येऊन पोहोचले. नमस्कार मित्रांनो, मी सीमा 21 वर्षाची असून रंगाने सावळ्या वर्णाची, पण दिसायला खूपच आकर्षक, उंच आणि सुडौल बांध्याची आहे. आज माझे लग्न हेमंत नावाच्या मुलाशी होऊन 3 वर्ष झाली आहेत. हेमंत अत्यंत देखणा आणि सुदृढ शरीरयष्टीचा आहे. तो पुण्याला एका चांगल्या पदावर नोकरी करतो. माझ्या आत्याच्या नात्यातीलच असल्यामुळे सर्व काही व्यवस्थित जुळून आले होते. त्याने मला पहिल्या क्षणीच लग्नासाठी होकार दिला. मी जरी सावळ्या रंगाचे होते तरी माझे डोळे, माझे हसणे आणि माझा बोलका स्वभाव कोणालाही भुरळ पाडेल असा होता. त्यामुळे त्याने मला सहज पसंत केले. खरं तर मलाही हेमंत खूपच आवडला होता, कारण त्याचे व्यक्तिमत्व माझ्या मनाला भावून गेले होते. चांगल्या कुटुंबातील, मनमोकळ्या स्वभावाचा आणि चांगल्या नोकरीवर असलेला मुलगा मिळाल्यामुळे मी जास्त विचार न करता लग्नाला लगेच होकार दिला. आमचे लग्न जमल्यानंतर साधारण 8 दिवसांनी हेमंत आमच्या घरी आला, कारण त्याला माझ्याशी निवांतपणे आणि खूप जवळून बोलायचे होते. आईबाबांचा लग्नाआधी अशा भेटींना स्पष्ट नकार होता. जे काही बोलायचे ते लग्नानंतरच, आधी नाही, असे त्यांचे मत होते. पण हेमंतने मला फोनवरूनच तयार केले होते. त्यामुळे मी आईबाबांना समजावले आणि शेवटी ते यासाठी तयार झाले. मला ठाऊक होते की तो मला भेटण्यासाठी किती आतुर होता. त्याला माझ्या मनात डोकावून पाहायचे होते. माझ्या सौंदर्याचे कौतुक करायचे होते आणि मीही त्याच्या भेटीसाठी तितकेच उत्सुक होते. हेमंत संध्याकाळी आला. आल्याबरोबर सर्वांशी छान गप्पा गोष्टी झाल्या. त्यांचे लक्ष सारखे माझ्याकडेच होते आणि मीही तितक्याच लागवीपणाने त्याच्याकडे पाहत होते. चहापाणी झाल्यावर बराच वेळ आईबाबांसोबत गप्पा मारून झाल्यावर तो म्हणाला, आपण थोडे बाहेर जाऊन येऊया. मी लगेच तयार झाले आणि आम्ही दोघे बाहेर पडलो. गावातल्याच एका देवीच्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथं बसल्यावर त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि अतिशय प्रेमाने गप्पा मारू लागला. त्याने त्याच्या मनातील सर्व भावना माझ्यासमोर व्यक्त केल्या. तो म्हणाला, सीमा, तू खूपच गोड आहेस. मी तुला माझ्याजवळ घेण्यापासून स्वतःला रोखूच शकत नव्हतो. म्हणूनच मी एवढ्या लांब तुला भेटायला आलो आहे. प्लीज मला नाराज नको करूस. त्याच्या या प्रेम आग्रहावर मी मनातून सुखावले. पण तरीही मी त्याला सांगितले, हेमंत, हे जे काही आपल्यात घडणार आहे ते लग्नानंतरच व्हायला हवे. पण तुझी इच्छा मी समजू शकते. मात्र त्याआधी मला तुला एक
गोष्ट सांगायची आहे, तेही अगदी स्पष्ट. कारण जर आज मी ती सांगितली नाही तर आयुष्यभर ती माझ्या मनाला बेचैन करत राहील. तो आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाला, सीमा, तू हे काय बोलते आहेस? मला काहीच समजत नाही. मी त्याचा हात अधिक घट्ट पकडला आणि खूप प्रेमाने म्हणाले, मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुला माझ्याबद्दल वेगळे वाटेल, पण काही गोष्टी आयुष्यात नकळत घडतात. तसेच माझ्या बाबतही घडले आहे. आपण इथे हॉटेलमध्ये नको, जरा शांत ठिकाणी जाऊन बोलूया. त्यानंतर आम्ही दोघे मेन हायवेपासून खूप लांब, जवळपास 2 किलोमीटर आत एका निर्जन आणि शांत ठिकाणी गेलो, जिथे आम्हाला कोणीही पाहू शकत नव्हते. उन्हाळ्याचे दिवस होते. मंद सुगंधी वारा सुटला होता. अशा त्या एकांत जागी मी आणि माझा होणारा पती काहीतरी अत्यंत महत्त्वाचे बोलण्यासाठी थांबलो होतो. हेमंतच्या मनात एक अनामिक संकोच आणि धाकधूक होती की मी नक्की त्याला काय सांगणार आहे. त्याने बाईक लावली आणि आम्ही दोघे एका झाडाच्या सावलीत जमिनीवर बसलो. हेमंत मला पुन्हा म्हणाला, सीमा, प्लीज लवकर सांग, माझ्या मनाची धाकधूक वाढते आहे. काही चुकीचे घडले नाही ना? मी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि शांतपणे म्हणाले, हेमंत, चुकीचे की बरोबर हे मला माहीत नाही, पण जे काही घडले त्यात माझा काही दोष नव्हता. सर्व काही इतकं अचानक घडले की मला सावरण्याची संधी मिळाली नाही. हेमंत मध्येच बोलला, सीमा, अगं मला समजते आहे तू काय बोलणार आहेस. याचा अर्थ असा आहे की तू यापूर्वी दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेमाचे क्षण अनुभवले आहेत. खरे सांगायचे तर तुझ्याकडून हे ऐकून मला थोडे वाईटच वाटत आहे. कारण आज माझे लग्न तुझ्याशी ठरले आहे, पण मला आता ते पूर्ण ऐकायचं आहे. कोण होता तो नशीबवान ज्याने तुझ्या सौंदर्याला इतक्या जवळून अनुभवले? हेमंत, ही गोष्ट 3 वर्षापूर्वीची आहे. माझ्या मोठ्या काकांच्या मुलीचं म्हणजेच मोनाली दिदीचं लग्न झाले होते. ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या नवरा सोबत जिजू तेही अत्यंत देखणे होते. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा मी अवघी 14 वर्षांची होते. घरातल्या महिलांच्या गप्पा ऐकून मला त्या वयात नात्यांमधील ओढ आणि प्रेम याविषयी थोडेफार ज्ञान होते. मोनालीच्या दिदीच्या लग्नानंतर सोबत जिजूंचे आमच्या घरी येणे जाणे वाढले. मी साली असल्याच्या नात्याने त्यांच्याशी खूप चेष्टा मस्करी करायचे. जिजूही माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे. माझ्या आवडीचे खाण्याचे पदार्थ आणायचे. नवीन ड्रेस, कपडे. मी त्यांचं लग्न झाल्यापासून पुढील 4 वर्षांपर्यंत आमच्यात फक्त हसणे, बोलणे आणि चेष्टा एवढेच होते. त्यांचा स्वभाव खूप शांत आणि प्रेमळ होता. त्यांनी कधीही माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिले नव्हते आणि माझ्याही मनात तसा विचार आला नव्हता. पण जेव्हा मी 18 वर्षे झाले तेव्हा माझ्यात शारीरिक आणि मानसिक बदल पूर्ण झालेले होते. माझे सौंदर्य खूपच मोकळे आणि खुल्ले होते. माझा मद्यपान असला तरी माझे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक दिसत होते. मागच्या महिन्यात मी मोनाली दिदीकडे तिच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते. मी आणि आई तिथं गेलो होतो. तिथं गेल्यावर मी पहिल्यांदाच सुबोध जिजूंनी माझ्याकडे एका वेगळ्या नजरेने, कौतुक करणाऱ्या नजरेने पाहिला. एक स्त्री म्हणून मला त्या नजरेतील जवळीक ओळखायला एक क्षणही लागला नाही. ज्या जिजूंना मी 4 वर्षे एका वेगळ्या नात्यात पाहिले होते, त्यांच्या डोळ्यात आज माझ्यासाठी एक अनामिक ओढ दिसत होती. वाढदिवसांच्या रात्री त्यांनी माझ्याशी खूप गप्पा मारल्या. त्यांच्या शब्दात एक वेगळाच गोडवा आणि मादकता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते मला आणि आईला स्टेशनवर सोडायला आले, तेव्हा आई बाजूला असताना त्यांनी गर्दीत हळूच माझा हात धरला. माझ्या अगदी जवळ येत अत्यंत उबदार आवाजात ते म्हणाले,
सीमा, तू आता आधीपेक्षा खूपच जास्त सुंदर आणि आकर्षित दिसतेस. मी पुढच्या महिन्यात तुमच्या गावी एका लग्नासाठी येणार आहे. तेव्हा आपण दोघे निवांतपणे गप्पा मारू. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यांच्या त्या मादक डोळ्यातील भाव पाहून माझ्या मनातही एक लहर उठली. खरं तर मलाही ते पहिल्यापासूनच खूप आवडायचे. त्यांच्या नजरेतील ती ओढ पाहून मलाही मनाला एक वेगळाच आनंद आला. मी हसतच त्यांना म्हणाले, हो जिजू, नक्की या. आपण निवांत गप्पा मारू. आम्ही तिथून निघालो. पण प्रवासात पूर्ण वेळ माझ्या मनात जिजूंचेच विचार चक्रावत होते. ते एक वेगळेच आकर्षण होते. मला असे वाटत होते की कधी कधी एकदा पुढचा महिना येतोय आणि मी त्यांच्याशी मनातील गोष्टी बोलते. माझ्या आतील भावना आता अनावर झाल्या होत्या. माझे हे बोलणे हेमंत अत्यंत मन लावून ऐकत होता. त्याने हळूच माझा हात हातात घेतला आणि विचारले, बरं, मग पुढे काय झाले? सुबोधने तुला जवळ घेतली का, की आणखी काही घडले? मी हसून हेमंतला म्हणाले, नाही हेमंत, काही विचित्र घडले नाही. जे काही घडले ते अत्यंत रोमॅन्टिक आणि प्रेमळ आणि खूपच सुंदर होते. ती रात्र मी कधीही आयुष्यात विसरणार नाही. मला माझ्या स्त्रीत्वाचा सर्वात सुंदर अनुभव माझ्या आवडत्या जिजूंसोबत त्या रात्री मिळाला होता. मित्रांनो, सुबोध जिजू आणि सीमा यांच्यात त्या रात्री नक्की काय घडले आणि हे सगळं ऐकल्यावर हेमंत सीमाला स्वीकारेल का, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा या कथेचा दुसरा भाग. आणि हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि आपल्याच सुमगो मराठी या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.